मंडार भोग या कादंबरीच्या निमित्तानं यातला जो नायक आहे तो तायप्पा, तो अत्यंत बेभान होऊन आता तो लोकांच्या बोलण्यामुळे वर्तनाला सुरुवात करतो आणि रत्नाव्वा आणि तायाप्पा यांचे जे संबंध प्रस्थापित झालेले पती पत्नी सारखे, प्रियकर प्रेयसी सारखे, याची सगळी चर्चा आता होऊ लागलेली आहे आणि या सगळ्या त्याच्या कानावर आलेल्या चर्चा, लोकांचा त्याला आलेला प्रचंड राग, त्या रत्नाव्वाला आलेला प्रचंड राग, तो तायप्पा व्यक्त करण्याचं ठिकाण आणि व्यक्त करण्याची वेळ पाहतो आणि काय घडतं पुढे बघा. काय झालंय की तिकिटावरच्या तिकीट म्हणजे तिकटी 3 वाटांच्या ठिकाणी येऊन ठिकणाऱ्या ठिकाणी गोदा मोटिनीच्या घरात कार्यक्रम आहे. तिथे गॅस बत्ती लागलेली, सगळं झगमगायला लागलेली त्या बत्तीच्या प्रकाशात. सगळे तिचे गण गोत येऊन किंवा हे सगळे घर भरलेले. त्या गोदा मोटिनी जी आहे गोदा, तिचा जो सासरा आहे लुकडा बाळू काका, सासरा लुकडा बाळू काका हे ताल धरून धापा टाकत बाहेरच्या कट्टीवर बसून होते. कानाला गुडघे लावून असं त्याचं बसलेलं वर्णन केलेलं लेखकानं. एखादं नातवंड तिथूनच येतं, पुरणाचं खरकट तोंड घेऊन त्याच्याजवळ येऊन उगीच इकडून तिकडं जातं. पांढरका ट्यूबचाही उजेड पडलेला आहे. पोरं सगळी गल्लीतनं काही बाई खेळू लागलेली. त्या बाळू काका आणि तो सासरा त्या गोदाचा तिथं बसलेली. त्या बाळू काकानं समोर असलेलं आप्पाचं पोरग त्याला बोलवलं आणि सांगितलं की ही बिडी पेटून आण. हे ग्रामीण भागातलं जे वास्तवातलं वर्णन आहे ना, आपल्या डोळ्यापुढे उभा राहणार, ते लेखक करतो. आणि तो बिडी देऊन म्हाताऱ्याजवळ येत म्हणाला, आज काय चांदानं खळ केलंय का? चंद्रानं खळ केलंय. चंद्राच्या भोवती असं एक गोल तयार होतं आणि त्या बाळू काकानं अशी मान वर केली आणि आभाळाकडे बघितलं. त्याच्या डोळ्यात फुल पडलेलं आहे. त्याला थोडंसं कमी दिसतं, त्याला काही बी दिसेना. आणि त्याला मग तो म्हणतो की काय रे, आज सगळं बदललेलं आहे, माणसं बदललीत, आता दिवस बी बदललेत. मग त्या थोटक्या इटून बाळू काका जवळ येऊन बसला. पोरग बिडी पेटून आलं घेऊन आणि तो बाळू काका बोट करून म्हणतो, अरे तिकडं आज्याकडे दे, हे तूच वडगा, असं तो म्हणतो. मग तो बाळू काका म्हणतो, नाही गा, मला ढास लागलीये, खोकला लागलाय, पहिलं तूच वड, म्हणजे मग मी थोडंसं राहिलेलं वडतो. मग तो सगळे तिथं विचारतायत की त्याला कोण पाहुणे येणार आहे तुमच्याकडं, गावातले कोण कोण येणार आहेत. ती बिडी ओढत ओढत सगळं म्हातारा तो सांगतो. तितक्यात तुका पाटील जो गावातला, तो बी म्हाताऱ्याकडे तोंड वळवून तो विचारतो, आणि कुठलं काय देवकार्य तुमच्या घरात गा, असं विचारतो. मग म्हातारा सांगतो की डोंगराच्या बाईला पोळीचा निवद दाखवायचाय. मग तितक्यात त्या बाळू काकाला खोकल्याची उबळ येते. त्याला पुढे बोलता येत नाही, नुसता खोकत राहतो. तर तुका पाटील म्हणतो की नुसतं पोळीचा निवद केलाय का भंडारा बी केलाय? ते म्हातारा खोकण्याचं बंद झाल्यावर विचारलं त्यानं. ते म्हणतो, छे गा, भंडारा कुठला, नुसता पोळीचा निवद आहे.
तो म्हातारीचा हातपाय कशाने तरी भरून आलत, तवा मागून घेतलं होतं देवीचं. असं तो म्हातारा धापा टाकत बोलू लागला. याचा मतितार्थ काय की गावगाड्यामध्ये एखाद्याच्या अंगावर थोडे थोडे खवंद येत असतील, वन उमटत असतील, खाज सुटत असेल, काहीही तब्येत बिघडली असेल तर देवीचं पत करून घेणं, त्याच्या निमित्ताने देवीचं ते राहिलं की त्याचा नैवेद्य करून तिला दाखवणं, हे असं एक वेगळ्या रीतीची उपचार पद्धती, अंधश्रद्धेवर आधारलेली उपचार पद्धती लोकजीवनामध्ये कधी काळी होती आणि त्याचं उदाहरण लेखक इथं आपणाला देतो. आणि मग कुठल्या कुठल्या कुणाकुणाच्या परड्या पुजायच्या, कोणकोणत्या गावच्या जोगतीने येणार आहेत, परगावच्या कोण येणार आहेत, मग सगळं हे विचारता विचारता तुका पाटील वाटेला लागला. बाळकाका आपल्या बोलण्यावर खुश होत गल्लीभर डोळं फिरून बसून राहिला. पारावा तानाका मिळूनच गोदामोटिनीच्या घरात आल्या. पारावा रत्नावा ही आली, पण पारावा तानाका आली, पण रत्नावा आणि महाराची फुला यायची होती ती काय आली नव्हती. तायाप्पा त्याचा तर कुठे पडताच नव्हता. मग गोदामोटीनं घराकडे इकडे तिकडे करू लागली. तिला रत्नावा बोलवायला जायचं की काय म्हणून वाटू लागलं. तिनं मनातली अस्वस्थता लपवतच तानाक्काला विचारलं की ह्यासनी आणि एकदा हाळी मारून येऊ होय ग. ती गोदामोटी म्हणते की मी जाऊन त्यांना अजून एक आवाज देऊन येऊ का त्या तानाक्काला. ती तानाक्का म्हणजे त्याला ते कशाला, आता येतीलच, घे थांब जरा. मग पारावा गोदामोटीनीच्या थोरल्या सुनेला घेऊन देवाऱ्याजवळ काय बाय मांडू लागली. लिंबाच्या काड्या, देवीचा टाक, खाली नवाखन, परड्या पुजायला नव कापड, सगळं रितसर ती मांडू लागली. ती म्हणू लागली की पुन्हा शेवटी उगच घाई होत नाही, तारांबळ उडत नाही, आधीच मांडून ठेवत. इतक्यात गोदामोटीनीचा मधला नातू गल्लीतून पळत पळतच घरात आला आणि तो म्हणाला, आई आई, त्या पवाराच्या तायाप्पाला. म्हणतच धापा टाकत उभा राहिला. कुणालाच काय कळना. तानाक्का गदबाळली, भांबावली. त्या पोरांचा दंड धरतच म्हणाली, अरे काय झालं, सरळ सांग, त्याला कुणीतरी धरलाय. पोरग पुन्हा गप्प झालं. घरातली सगळी गल्लीत आली. पेंगीच्या दारात बराच घोळका जमा झालता. तानाक्का पळत पळतच पेंगीच्या दारात आली. बघती तर तायापाला तिघा चौकांनी जाम धरून ठेवलेले. बाट्याच्या कुंडल्याला दोघं तिघ घरात निहून घालाल्यानी रत्नावा कुंडल्याची आईल बाईल हात नाचून करालती. बघ, तिच्या भोवत्यानं गल्लीतली बायकांनी गराडा घातला. कुणाचं कुणाला काय ऐकू येत नव्हतं. त्या बाट्याचा जो कुंडल्या आहे का नाही, त्या कुंडल्याला दोघा तगांनी घरात निहून घातलं. आणि मग सगळा कलवट उडू लागला. तानाक्का गर्दीतनं वाट काढत रत्नाजवळ पोहोचली आणि तिला म्हणू लागत, तोंडावर काय झालं ते आधी सांग. भूतपीत गेला, घिरणा दवमाय लागलाय, तुला भूतपीत लागलंय काय. आणि मग ती इतकी शिव्या देऊ लागली रत्नावा. ह्याची बाय मांगाखाली घातली, ह्याच्या घरावरनं नांगर फिरविला, अशी ती शिव्या देऊ लागली रत्नावा. ती नुसतीच भडकत गेली होती रत्नावा. तानाक्कानं तिला गप्प बसवतच विचारलं, अगं झालं तर काय, ते सरळ सांगशील का नाही. एवढ्यात फुला पुढं झाली आणि ती म्हणाली, अगं आम्ही तिघं आता तिकडे यायला लागलो. रत्नावा, फुला आणि तायाप्पा. हे भाड्या चावडीपासनं माग माग आला. मान्याच्या दारात आल्यावर खाकरून तायाप्पाला म्हणतोय, अरे तुझं काय उठतंय म्हणून दोघीसनी घेऊन चाललास काय, खेळवायचंय तो रत्नावाला खेळीव. ह्या भाड्याच्या तोंडात माती का पडून येत. फुला तव्यागत तापत गेली. हे आजच नव्ह, तानाक्का महिना झालाय त्यानं तायाप्पाची पाठ घेतली.
तायप्पाला असा म्हणतो की तुला काय खेळवायचे ते खेळव त्या रत्नावाला, तुझ्यात थोडंच गडी पण आहे. आणि तो म्हणतोय कसा, रत्नीचं घर सोड, तिला आता मी ठेवणार आहे म्हणतो. बाईल ठेवून घे म्हणावं भाड्याला. रत्नावाचा तोंड हाड नसल्यागत बरळायला लागली. एवढा वेळ ऐकून घेणारी तानाका एकदम बिघडली आणि ती म्हणली, कुठं आहे तो भाड्या, त्याला बुळाच करतो. तिकडची स्त्री सुद्धा पुरुषासारखं त्याला आता बुळाच करतो ती म्हणते. म्हणत त्याच्या घराकडे सरकली तशी गोदामोटीनं पुढं होतच तानाकाला आवरत म्हणाली, बाई त्याला घरात घालून कडी घातली, तू तायप्पाला घेऊन चल, नाही त्याचा एकदा कंडकाच पाडायचा. म्हणतच रत्नावा पुढं झाली. तानाका गोदामोटीनीला बघून एकदम भानावर आली. तिने रत्नावाला आवरलं. उद्या उजडू दे चल आता, म्हणतच तायप्पा जवळ गेली. घोरपड्याची पोरं अजून बी गच्च धरून उभा होती. तायप्पा नुसता दावं तोडून घेणाऱ्या जनावरागत मुसमुसायला लागला. त्याला 2-4 जणांनी धरलंय, तो त्याच्यावर धावून जाऊ लागला. तो जो याचा हे आहे ना, तो काय बाट्याच्या कुंडल्या का, आणि मग तो मुसमुसू लागला. एवढा गल्लीत तमाशा करायला आताच सवड होती कार, असं म्हणत तानाकानं त्याला सोडवून घेतला. रत्नावाचं तोंड अजून बी चालू होतं. काय त्याच्या आईला, त्या बुळ्याला गमतीला रोज घेतीयाच आणि तोंड काय सोडलीयाच बघ सावित्रीगत. गर्दीतनं कोणीतरी बडबडलं आणि रत्नावा तळामुळागत पेटली. पुन्हा कोणीतरी गर्दीतून बोललं, बुळ्याला घेतली या सोबत आणि काय बोलायला लागली असं म्हणते. त्या रत्नावाला म्हणतंय कोणीतरी, होय मीनं ठेवलाय तुमच्या आयाबायासनी, असं कोण पाहिजे होय रे? हो मी ठेवलाय, तुमच्या माय बहिणीला कुणाला पाहिजे का त्याला? भाड्यानो, असं म्हणत ती घोळक्यावर धावली. गोदामोटीनं तिचं तोंड दाबून धरलं आणि घराकडे वडतच नेलं. भाड्यानो, जोगती नाही ती, नुसती परडी उलटी घातली तर लुगडं नेसली, गप्प घर गाठ त्याचा का कसं सांग? तानाक्का घोळक्याकडे बघत आरडली. तशी गल्ली ती सगळी पोरं पांगापांग झाली. तानाक्का तायप्पाच्या कोपराला धरून भिन बडवत्यागत चालायला लागली. ह्या सगळ्यातून आपल्याला काय लक्षात येतं, लक्षात ठेवा की हे जोगतीन जे आहे यांच्यावर येणारी अरिष्ट किंवा त्यांना बोलणारे लोक जेव्हा पुढे येतात तेव्हा हे एकत्र येऊन त्याचा मुकाबला कसा करतात. आपापसात ते बोलणारे काय बोलायचे ते बोलतील, एकमेकाला दोष देतील, एकमेकाचा द्वेष करतील. पण जेव्हा असं गावातलं कोणी कुणाला काही बोललं तर सगळे एकत्र येऊन त्याचा प्रतिकार करतात आणि त्याला कसं नामोहरम करतात. याचे एक उदाहरण, त्यांच्या सुखदुःखाचे वाटेकरी तेच आहे. कोणी बोललं असेल, कोणी काही म्हटलं असेल तर त्याला सगळ्याला तोंड देण्याचं काम हे एकमेक जोगतीनीच करतात. त्यांच्या घरातले, त्यांच्या रक्तातले कोणीही नात्याचं त्याच्यासाठी येत नाही. मग आता हे गोदाच्या घरी हे कार्यक्रम आहे. आता अजून त्या रत्नावा आणि तायप्पाच्या संदर्भानं गावामध्ये हे असं भांडण त्याचं त्या रत्नावाच्यामुळं तायप्पाचं त्या बाट्याच्या सोबत झालं. आणि मग मात्र सगळ्या जोगतीनींना, गावातल्या इतर माहिती नसलेल्या लोकांना उलट सुलट चर्चा करायला पुन्हा जास्त बळ मिळालं. त्या तानुसुतारणीच्या उंबऱ्यावर आता हे कार्यक्रम झाला की तानुसुतारणीच्या घरी उंबऱ्यावर पारवा बोट टेकून बसली होती. हे पारवा, तानुसुतारीण, रत्नावा, फुला ह्या सगळ्या जोगतीनी, तायप्पा जोगताय, ती बसली होती. तिच्या कपाळावरचं कुंकू पूर्णपणे भंडाऱ्यागत बुडाल्यागत झालतं. तिच्या भांगातलं कुंकू सगळं केसात पसरलं होतं. तिने हिरव्यागार काकणांनी भरलेला हात वर खाली करत काकणांशी खेळणं सुरू केलं. तिची लांबलचक जटपाटीवरनं उंबऱ्याला भिडेल ती. तानुसुतारीण सोप्यावर नुसत्या येरझाऱ्या घालू लागली. आपला लोंबणारा होट दाताखाली चावू लागली. मध्येच डोळे रोखून पारवाकडे बघू लागली आणि ती म्हणू लागली, पारवानं वर बघित विचारलं, अजून कसा आला नाही ग ह्यो? तितक्यात तानुसुतारीण म्हणली, कुठं मेलाय कुणास ढकल,
यायला पाहिजे होता. आणि मग ये म्हणून तरी सांगितलंच नव. म्हणजे ग तानाक्का एकदम थांबली आणि म्हणाली, तसं नव ग, मला बी काय आठवना म्हणून म्हटलं. अगं दोघींनी मिळून बाहेर सांगितलं बाहेर पडताना. होय खरं म्हणतच पारवानं नजर पुन्हा भुईकडे वळवली. तानाक्का थकल्यासारखी भित्तीला टेकून बसली होती. तिच्या नातवाचा रडण्याचा आवाज बाहेरच्या सोप्यात आला तशी जागा सोडून हल्ली आणि आतल्या बाजूला सरकली. पारावा एकटीच भुईचं डिवाळ करीत बसली होती, भुईकडे बघत. नातवाला शांत करत काकत घेऊन ती बाहेर आली. तानुसुतारी आणि त्याला हातातलं त्याच्या बिस्कुट त्याच्या तोंडात घालत म्हणाली, अगं गल्लीत पोरग तरी कुणाचं दिसतंय का बघ बरं, त्याला तरी धाडून देऊत त्याला बोलवायला रत्नाप्पाला. एवढ्यात तिला घोरपड्याच्या दाराकडे तायाप्पा येताना दिसला. गरकन माग वळली आणि आलाबाई. तानाक्कानं दम सोडला. तिनं काखातल्या नातवाच्या काकत हातात हात घातलंच तोंडासमोर नाचवला. पोरग गुलू गुलू हसलं. तानाक्का बी हसत सुटली आणि तायाप्पा हातात पदर धरून ताणतच आत आला. त्याचे डोळे तरावटल्यागत झाले होते. क्यास ओकंबोकच त्यावरचा निळसर हिरवा गोंडा तेवढा उघडा पडून दिसू लागला. दाढीवरच खुंट वाढले होते, कारण जोगत्यानी दाढीवरचे खुंट वाढू द्यायचे नसतात. तोंडावर कसली ती रया नव्हती. त्याच्या घळाटल्यागत त्याचं अंग दिसू लागलं. देवाऱ्याकडच्या बाजूला बसला. हातातल्या पदराचा दसीचा गुंता करतच समोर बघू लागला. ते असं गुंडाळून पदर म्हणजे तिचं हावभाव, त्या जोगत्याचं वागणं, त्याचं चालणं, त्याचं बोलणं, त्याचं दिसणं, या सगळ्या गोष्टी लेखकानं अगदी चपकलपणे जशाच तशा मांडलेल्या आहेत. आणि ती तानाक्का त्याला म्हणू लागली, एवढा उशीर कसा रे? मग तो म्हणतो, कवा धरणं बघा. ती म्हणते एकदम म्हणते, कवा धरणं बघाला, आता येशील मग येशील म्हणून तुझी वाट बघाला. मग तो असं म्हणतो, बसलो असाच गुडपाच्यात. त्यानं तुटक बोलत पदरात हात धरला, पदर दातात धरला. तिघं बी एकमेकांच्याकडं बघू लागली. तानाकाच्या मांडीवर बसलेला नातू आलटून पलटून सगळ्यांच्या तोंडाकडे बघू लागला. आणि तितक्यामध्ये तानाकानं दबकत दबकत विषयाला सुरू केली आणि ती म्हणाली, तू आणि कशानं तरी डोक्यात राग घालून घेशील म्हणून तुला बोलवले. राती मीनं बी तोंड सोडलं, खरं घरात राती डोळ्याला डोळा लागला नाही. पारावाई म्हणाली. तायाप्पा काहीच न बोलता बिघडल्यागत बसून होता. त्याच्या डोळ्याची बुबळ गारगोटीगत थिजून बसली होती. आणि तायाप्पा असा कसा र बसलास? मग तो कसा बसा पुटपुटला आणि म्हणाला, तसं नवर. तो मग असं म्हणला की ती तसं नवर, काहीतरी बोल की, असं ती पारवा म्हणाली. कशाचं? अरे कशाचं काय, सगळं गाव उगच बोंबाबोंब करू लागलंय ना. त्या दिवशी सगळ्यात गावात घुडी गोंधळ घातलास. अरे आशानं कुठंतरी रत्नीला जन्मातनं उठवशील. गावात दिस काढायचं आहे तिला. रत्नावाच्यान तुझ्या संबंधाच्या बाबतीत गावात जी चर्चा चालू आहे ते कसं काय, कसं खरंय का? अरे तुला काय नाही, पण त्या रत्नावाला या गावात मागून खायचंय. त्याला तिला जन्मातून उठवशील. गावात तिला दिवस काढायचे. मग तो म्हणतो, मग मी काय तिला नको म्हणतीये? अरे असं काहीतरी आडवं तिडवं बडबडू नकोस. त्यात तुझं खरं काय ते आम्हाला या गावाला जलम घालवायचा आहे. असं लोकांनी तोडून कसं चालल बाबा, कारण ह्या लोकांच्यावरच आपलं पोट आहे. त्या रत्नीच्या भावानं बी डोसकं फिरवून घेतलंय. ह्यातनं काय बरं निघणार नाही बाबा. पारावा एकदम त्याला दम न घेता बडबडत राहिली. आणि मग तो रत्नावा म्हणतो की मी काय करावं म्हणतीस? तू काय करू नगस र. खरं गल्लीतल्या पोराच्या बरोबर उगच भांडण करू नग बाबा. काय बोंबल त्यात ते बोंबलू दे. अरे त्यांनी बोंबलून काय होतंय? मग तो मस्क्याचा पांड्या म्हणतोय, तो काय म्हणतो तो तायाप्पा. मग त्यांनी म्हणतात ते सगळं ऐकून घेऊ.
मस्क्याचं पांड्या म्हणतंय रत्नीला रानात आणून आमच्याकडं दे, दगड्या न्हाव्या म्हणते आमचा आम्ही बघताव, तू जरा तिच्या जवळनं बाहेर पड, मग मी त्याच्या सारं करू. तायप्पा दम लागला त्याला, असं तो बोलू लागला. हे बघ, त्या पोरांचं सोड. अरे गाव म्हणतंय रत्नीला तूच कुणाला गाठून देतोस, तुला जमत नाही म्हणून त्याच्याकडनं पैसे घेतोस. अरे हे तरी तुला बरं दिसतंय व्हय? म्हणजे त्या रत्नावाच्या संदर्भानं तायप्पावर काय काय आरोप व्हायला लागतात. मग तायप्पा म्हणतो, तुला जर ते असं लोक म्हणत असतील की माझ्याकडून काय होत नाही, मी तिला गाठून दुसऱ्याला नेऊन देतो आणि त्यांच्याकडून पैसे घेतो, तुला हे खरं वाटतंय का? तायप्पा उठून एकदम बोलू लागला. अरे काय वाटतंय आणि काय नाही ह्याच्या परीस तू तिच्या घराकडं जायचं बंद कर जरा, म्हणजे सगळं मिटतंय, असं पारवा म्हणाली. आणि तुझ्याकडं कोण नजर वर करून बघणार बी नाही, असं ती म्हणाली. हे सगळं तुला खायला लागल त्याच्या परास तूच सगळं का सोडून देत नाहीस? तुमच्यामुळंच आम्हाला बी तोंड काढायला जागा नाही, सगळी आम्हालाच बोलत्यात. आम्ही काय करायचं, काय सांग करायची, सांग बघ. अरे ही डोंगराची वाट एवढी सलपी नाही, लई सोसाय पाहिजे बाबा. आता तर तू कुठं वळणावर आलायस, अजून लई बघायचंय तुला. हाताच कशाला डोसकं फिरून घेतोस? त्यात तुझ्या घराला बी सगळं, घरातलं बी सगळं चिसकटायला लागलंय, असं पारवा त्याला बोलू लागले. बघा, म्हणजे सगळं लोकांचं बोललेलं जळत स्वतःच ऐकून घ्यायचं आपण, हेच जणू या जोगत्याच्या जन्मी आलेलं आहे. अगं ह्याच्यामुळंच सगळं व्हायला लागलंय. सांगाप्पा म्हणू लागला, बघणार एवढा महिना, नाहीतर वेगळं होणार. म्हणजे सगळं हे घरातलं जे घडतंय आणि मग ते तायप्पामुळेच घडतंय असं सगळं वाटू लागलं. तितक्यामध्ये रत्नावा घरात आली. सगळंच बोलणं थांबलं. सगळेच एकमेकाच्या तोंडाकडे बघायला लागले. रत्नावाचं तोंड सुखलतं, डोळे आत गेलते. तिनं सगळ्याच्या तोंडावरनं काय चाललंय ते ओळखीलं. तिनं न बोलताच बसली. तानाका आता कसा विषय फोडायचा या विचारात बसली. पारावापनं पुन्हा नजर वळवली भुईवर. सोपा मेल्या मड्यागत शांत झाला. घराच्या बाहेरची बाजू सोफा. घटका 2 घटका गेली तरी कोणी काय बोलना. तानाक्काचा नातू जो मांडीवर तो कुरकुरायला लागला आणि तानाका आतनच निर्धडा करत बाहेर येतच म्हणली, तुनं काय ठरविलंय ग? तानाका काय विचारते रत्नावाला काहीच समजना. ती रत्नावाला म्हणते, ती नुसती तिच्याकडे बघतच बसली. अगं मी तुला विचारतोय. तानाका म्हणते रत्नावाला, मी तुला विचारतोय पुरुषासारखं. रत्नावानं डोळे विस्फारले आणि म्हणाली की कशाबद्दल? अगं आणि कशाबद्दल? 8 दिवसात काय बाय व्हालंय त्याच्याबद्दल. मग मी काय करू? समोर आलंय त्याला भोगायचं, दुसरं काय करणार सांग. तितक्यात तानू सुतारी म्हणते, असं नुसतं म्हणून कसं भागल बाई, तुला तरी लई सांभाळायला पाहिजे. तितक्यात ती म्हणते, सांभाळायला काय, आता मी कुठं नागड्यानं नाचलोय काय? जगात कुठं जोगता जोगतीन एकात राहत नाहीत, ते आम्ही दोघच दिसू लागला आणि आम्ही दोघांनी असं केलंय तरी काय, ते तुमच्या डोळ्यात खुपालय. रत्नाबाई एकदम भडकली. तसा तानाक्काचा तोल सुटला आणि ती म्हणाली, अगं गावातल्या एखाद्या तरण्या बापयाला ठेवून घेतली असतीस तर म्हटलं असतं हिनं तरी जवानी किती आवरायची. हेव काय करणार ग? त्याला एवढा कवटाळत बसलीस. बघा, तिला ह्यांनाही वाटतं हा तायाप्पा बायकी आहे, त्याच्याकडून काय होणार, एखादा तुला जोगताच घ्यायचा होता, तरणा बांडा बघायचा होतास. तितक्यामध्ये मग तो म्हणतो, बघा ती म्हणते, मी काय बी कराय मोकळी हाय, तुम्हाला बघवत नसलं तर डोळं बंद करून घ्या, खरं आमच्या नादाला लागू नका. रत्नावा पटकन बोलून गेली. इतका वेळ गप्प बसलेली पारवा चवताळली. अगं गप्प बसायला आम्ही कुठं तुझ्यावर चढा लाव हाय?
ज्याचं करावं भलं ते म्हणतंय असं झालं. तशातलं सगळं मेल्यास तरी बी आमचा सोयरीक नाही. हितनं पुढं आमच्यातनं कशालाच यायचं नाहीस. आणि तायाप्पा तू बी ऐक, तुमचा आमचा संबंध संपला. तू हाईस आणि तुझं नशीब आहे. आमच्या मागणं काय आणायचं नाही. म्हणजे आता तू ह्या आमच्या सुखदुःखाच्या मेळ्यातून तू आणि रत्नाव्वा बाहेर पडला. तानाकानं बी मध्येच तोंड घातलं. तुला बी लई घमेंड आली आहे. निष्ठल तुझी घमेंड. माणसानं लई बी मातू नये. असं करून त्या पोराचं मात्र कर, म्हणजे तुझ्या जीवाला शांताई मिळेल, सुखी होशील. येल्लू आई तुला काय बुद्धी दिली तर कर जा. त्याला ठेवून घे जा. गाव म्हणील बुळ्या ठेवून घेतले. असं त्या रत्नावालाही सांगू लागल्या, बोलू लागल्या ह्या बाय. तितक्यात तायाप्पा तडफडून बोलू लागला. रत्नाक्का, आपलं तानाक्का, तोंडावर. ह्या तानू सुतारणीला म्हणाला, तोंडावर. आणि तो उठत बोलू लागला आणि तानाकाच्या उंबऱ्यातनं बाहेर पडला. त्यानं माग सुद्धा बघितलं नाही. गल्लीत तेवढं त्याचं पाय फक्त वाजत होतं. त्याला सगळी घिरणीनं भरून आल्यागत वाटायला लागली. त्याच्या पायाची गती आणखीन वाढत गेली. त्यानं तळ्याकडं पाय वळवलं. सावली पायात पडेल ती. त्यानं चालता चालता आपलीच सावली कचाकचा तोडवायला सुरुवात केली आणि दाताखाली फट धरून करकचून चावला. या तायप्पाच्या, रत्नावाच्या शरीराची भूक भागवणं त्या आवरता आवरत नाहीत. त्या कुठेतरी भागवायला जेव्हा हे लोक जातात तेव्हा त्यांच्या नावानं आगडोम कसं उसळतात लोक गावात. दुसऱ्यानं तिला ठेवलं तर चालतं. दुसऱ्या तरण्या बांड एखाद्या ताया बाप्याकडे गेली तर ती चालते जोगत्याकडं. पण या तायाप्पाकडे गेलेली त्यांना बघवत नाही की काय. असा सगळा प्रश्न आपणाला पडतो. या भागानंतर आपण या तासामध्ये इथं थांबूया. याच्यानंतरचा जो अजून एक थोडासा भाग राहिलेला आहे तो आपण पुढच्या तासामध्ये काही पाहूया. आज आपण इथं थांबूया. ठीक आहे.